करारविंदेन पदारविंदम मुकारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं कुन्दं मनसा स्मरामि। योगप्रसूतस्य हरेतनुतां नानावताराम् अतुलस्य रूपां श्रीवत्स ब्रह्मादव योगमायां कात्यायनी त्वां शरणं प्रपद्ये। मी गेल्या पहिलेच्या वक्तव्यांतून हांव तुमकां भगवद्गीतेचे प्रथम अध्याय धरून घेवन तृतीय अध्याय पासून श्लोकानुसार आमगे जिवनाक ही भगवद्गीता कशी प्रयोजना पडता ना म्हणटा आमकां समाजाक ही कशी ताजे उपयोग जाता ना म्हणटा ताच्यान आमी कशें शिकता म्हणून सांगिल्लें आसा। म्हगेले विचार तुमी मुखार प्रकट केल्ले आसा, तुम्ही स्वीकारल्या म्हणून हांव लेखता। ताजे यथारूप युट्यूबार चॅनलांत हांवें रवण केलें आसा। सर्व लोकांना पळोवंक घेवन सबस्क्रायब केल्यार भारी उत्तम, भारी खुशी जातली। दुसऱ्या अध्यायांतून अर्जुना काल हांवें सांगिल्लें म्हण की विषाद व्यक्त करता, उट्टू आयकता, लोकांक पळयता, संबंधिका लोकांक पळयता, गुरू पळयता, भ्रात्रान पुत्रान पौत्रान सर्व लोक भाग घेतात। त्यांना एकदम विचार कर, धनुष्य सहित रथाच्या मागच्या वचून बसतो बेजारान। कृष्णाक आश्चर्य जाता म्हण हांव लेखता, कित्याक म्हळ्यार सर्व दैव नियामक कृष्णान हो अवतार घेतिल्लो सत्य कसलें असत्य कसलें, धर्म आनी अधर्माचे भितर कशी जाता, अधर्म म्हण कसलें, धर्माची विजय कशी जाता, दृष्टांत दिवच्याक महाभारत एक कथानक ते म्हणकिंत निज घटना देवाली कृष्णाली आमी परमात्मा म्हणटाची 19ನೇ अवतारांतू महाभारतांत कृष्ण जावन येता तो। प्रमुखतः सुरुवातीदन कृष्णाले कसलेच तांतू पात्र ना। एक संदर्भ आपूण महाभारतांत कशी प्रवेश जाता म्हणून तो सांगता आपणाले। ते कसं नाही उरो दुसरे अध्यायांतून दुसरे श्लोकांतून भगवान परमात्मा तक विचारता, कुतस्त्वा कश्मलबिदं विषमे समुपस्थितम् अनार्घ्य जुस्त स्वर्गम्य कीर्ति करम अर्जुन। युद्धू करका उठ संधान फेल जले कसले जायना, तू राज्य पांडवांक ताणें दिवच्या रेडी ना कौरव त्यांना युद्ध निर्णय जावन घेवन युद्धात येता प्रकार खंयखंय दिसाक निर्णय जावका म्हणून दोनों पक्ष बसून निर्णय केले उरता खंयच्या मुहूर्तार कोणालो आदेश कोण ऐकू का, वडिलांला आदेश कशें ऐकू का, कोण मार्गदर्शन दिता, कोण ताच्या आज्ञाची उल्लंघना करचना, सर्व ही ताणें सांगिल्लें घेतलें उरता। युद्धाचे स्थळाचेर कृष्ण परमात्मा रथ घेवन वता, अर्जुनाले रिक्वेस्टाचेर सेनयोरुभयोर मध्य रभेत हो विषाद व्यक्त करता। कृष्ण तक सांगता
उठू निर्णय जान रोजाना पडे अर्था जाना पडे युद्धाक तुवें नाम म्हणजे समवे म्हण हो संबंधिकाल मोह किती आहे तुका म्हणता. दुसरे अध्यायाचे 11व्या श्लोकांत परमात्मा सांगता अशोचान्नश्वशोचत्वम प्रज्ञा वादांश भाषसे गतासु न गतासूंश्च नानु शोषंती पंडिता हाम. सर्व लोक बुद्धिमंत युद्धांत तयारी उरतात तंतु हो तो हो ना कोण संबंधी कुठलं काय बुद्धिमंत उरताय. तू मध्ये हो राग कसं काढलो शोक कसं प्रकट केले कोणाबद्दल तू विचार करतेचा कोण मरते म्हणून विचार करतो कोणाला प्राण गेला तो बद्दल विचार करता कोणाला प्राण उरता हो तुगे विचार वे हे तू योग्य नाही म्हणता. आणि त्याचे अध्यायान तो 33 श्लोक समज की म्हणाली अथच्छेत्वमिमं धर्म संग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापं मवाप्यसी. युद्ध करत म्हणून तू आईनंतर युद्ध करणार म्हणाली लोक अपवाद देता तुका लोक म्हणठी पावताय आरंभार हे करता ते करता मला मनुष्य सांगून घेता लोकांमुखार सहजच काय प्रयत्न जरा करणं जरा री अरे आणि हे करतशी म्हणू हो करतशी म्हणू हा गेलं कसं म्हणू हे कसं पिशा पण केले आणि कृष्णानं ताका उठतो तयार करून हाडील उरता अर्जुना आणि हे अर्जुनानं कसं केलें ताका तो बी एक गोंद जावन पडता. 34 श्लोकांत कसं म्हणत की म्हणाली अवाच्य वाधांश बहुन वदित्यंची तवाहिता हा निंदंत तत्व सामर्थ्यम ततो दुःख तरन्नुकीन. अंतु तुक जाय नाशिले वैरी हे काही जायना गेले कृष्णाला अर्जुनाला जाण्याचे मनुष्य कसं नाही करते जाण्या दिलं होतं या काय जाणार आहे अमेश म्हणत नाही तशी लोक तुक अपवाद लोकोपवाद दितलो म्हण ताजेकिंत खंयचे दुःख ना मनशान निंद करची मस्त आम्ही समाजात पळयत मनुष्य काम नाशील मनुष्य लोकांबद्दल उलोवचड ताका दिवसाळी कसं ना कसं विषयी तो खंयचे तरी मुखांतर संग्रह घेता हांग गेलो थंय गेलो अनेक मुल्या वचून बसलो अनेक लायकण गेलो ताके काण सांगली हाके काण सांगली म्हणाली दुःखांतू विरक्तांत दुःखांतू तो एक आनंद लोका दुःख जाल्यार आनंद मनशाक 2 नमून दुःख उरता की आपल्या नाम एक दुःख दुसरे कसे म्हणाली दुसऱ्याला आसमळले एक दुःख ते तो ताजे गैरफायद घेता. तशें अर्जुनाक तो सांगता तुका लोक अशें म्हणटले म्हण 37 श्लोकांत तो सांगता हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उद्दिष्ट कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. अंतू तू मेल तरी स्वर्गावरता मर ना जाल्यारी हे राज्य तुका मेळटा जाल्यार तू हे युद्ध केन्ना तू करता म्हणून भायर सरला क्षत्रिय धर्माप्रमाणे तू करू का म्हणता.
46ನೇ ಶ್ಲೋಕಾಂತ कसं म्हणत की म्हणारी यावानर्थ उदापाने सर्वत्र संप्लोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः मनशाक थोडे उदा जाको म्हणतो ಒಟ್ಟೂ ಕಡೆ ಸುತ್ತೂದಾ म्हणत असतंतಕ ಒಟ್ಟೂ ಜಲಾಶಯ भरेल उरताची तक्क जागोशिले थोडेच तशी ब्रह्म तत्व मिळलं ब्राह्मणाक नंतर आणि एंड म्हणलं ना एंड जलनंतर आणि कसं नाही शोधन करचे ना उरणार जन्मना जायते शूद्रो संस्कारा द्विज उच्यते वेदभ्यासेन ब्रवेत विप्रः ब्रह्मज्ञानेन ब्राह्मणा कालच्या वक्तव्यात बी हो श्लोक सांगला हांवें जाल्यार आज सविस्तार करून सांगता ब्राह्मणाक आमी प्रति एक देव कार्याक आमगेल्यांक जायना म्हणून नंतर जागेल द्वारा धर्म कार्य करीत आमी घरांत ग्रह मुहूर्तार गुरु कडच्यान मुहूर्त की ब्राह्मणा कडच्यान मुहूर्त की त्या मुहूर्तार लग्न की मूंज की सत्यनारायण कथ की होम हवनादि कार्य की ना म्हणटा श्राद्ध कार्य की खंयचेय कार्य तागेल्यान तागे खंयच्यान करचें जीएसपी समाज म्हळ्यार आमगेलो समाज हांगा तो सार्वत्रिक जावन प्रत्येक घराण्याक एक पुरोहित म्हणून आसची कालांतरान तूं अशी मनस्तापेन पुरोहित बदलावन जल्वी अशी उदाहरणाचा परंतु पुरोहित उरून उरता पुरोहित हो एक तो देव प्रतिनिधी कशी देवस्थानांत तूं देवा मुर्तीक आमी आव्हान करून कालचे सांगल्या तुमकां देवा मूर्ती आव्हान करून देवाक आपूण तो पूज करता देव प्रतिनिधी समाजा बद्दल जावं इंडिव्हिज्युअली तुमगेली पूजा आशिल्ले दिवस तुमगेले बरे येवजणी करून घेवन घराचे सविस्तर विषय तो गोतुरताचे ब्राह्मणाक पुरोहित म्हळ्यार आमी घरचो एक प्रतिनिधी तो ताका उठू विषय गोतुरताचे तर ना तुम्ही सांगता हे कार्य कितें करता तो तुमगेल तर्फीन देव भाशेन देवा कडेन सांगता श्रेयस ताजे श्रेयस आज फल दी म्हणून आज ब्राह्मणाक काही ना एक नंबर तिरस्कार भावनेन परिस्थिती पडला तुमकां सांगता ब्राह्मणान येवचे सम घरांत देवान येवचे बी सम दैव प्रतिनिधी तो पहिले कालांत तूं ब्राह्मण येता म्हळ्यार राखून रपतशिले आयल कुडेन ताका पांय धुवचकी ताका उदक दिवन बसोवचकी ताका उठो सर्वोपचार करना फुडें धर्म कार्या की श्राद्ध कार्य की सुरू जातली आतां कांय ना ब्राह्मण येता म्हणून भितर हो खंयची गांवां बरें उरता आंगडी बशील उरता तागेले पुरसतीर श्राद्ध कार्य जाता श्राद्ध कार्य करपाचे तर बी ताका पुरसत उरना तितलें एंगेज आसता म्हळ्यार काटाचाराक कर्कमळीक भावन येवन गेल्या श्रद्धया क्रियते इति श्राद्धम श्रद्धेन करता की आज आवय बापेन जन्म दिल्या देखून आमी हे प्रपंच पळयतात आवयन जन्म येवचेकिंत पयले जर आमकां जर मार उडयले आसल्यार हे कथानक हांव तुमकां सांगना तुमी बी आयकनात म्हळ्यार आमी जन्म उरना क्षण देव कार्याकिंत पितृ कार्याक मस्त महत्व आसा पितृ मात्र कार्य खंयचे कारण उरो कितले बिझनेस उरो कितले कामाचे वतड उरो श्राद्ध कार्याक पूर्व तयारी उरगेन ब्राह्मणा कडच्यान मुहूर्ताचेर खंयचे मितीचेर कळसून
ब्राह्मणाकडच्या बरे आशीर्वाद घेऊ का तुम्ही? ब्राह्मण प्रति दिवस श्राद्धाकडे नाही आशीर्वाद देता, बाकी 2 मिनिटं आशीर्वाद सांगा म्हणून का तुम्ही? जेवण झाल्यानंतर पोटभरणापुढे एक आशीर्वाद देतो, श्रेयस्कर आशीर्वाद. कसं नाही उरा 2 शब्द उलेत तो घराण्याबद्दल जाओ, बापाबद्दल जाओ, आजकालच्या जे वातावरणाबद्दल जाओ, कसं नाही सांगता. दैव वाक्य ते तुम्ही जेव्हा काही ऑब्झर्व करा. प्रति ब्राह्मण येत असताना प्रति ब्राह्मण दुचान दिसलं पाहतो काहीच ताका स्वागत करचे तुमले कर्तव्यच. रस्त्यावर काहीतरी मेळो तुम्ही काही केवते असाय तो बी काही केवते असा राबवून तागेल्या उलोवन ताका काही सोडका म्हणल्यार तुमगेला अनुकूल प्रमाणे ताका सोडून घेईन खरं अर्थ तुम्ही जाव का. दुसरे अध्यायांतू 62 ने 63 श्लोकांतू अत्यंत महत्वाचं. जीवन म्हणल्यानंतर खंयचे एक विषयाक मनशाक आसक्ती उरता. आसक्ती नाशिन मनुष्यने इंटरेस्ट उरता सब्जेक्ट. ही स्टार्ट्स विथ हिज डे विथ अ सब्जेक्ट विथ एन ऑब्जेक्ट and he will try to accomplish it within the due time. त्या दिवसा भितर सांग कार्य त्याची दिवस मोकळी करून ना म्हणटा ऑफिसा काम बेगीन दिले जाल्यार वेळ करून येवन तागेली आसक्ती ती. अन्य आसक्ती बी तागेल्या उरता केन्ना म्हणटा तो कसं म्हणटा ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु पजायते संगात संजायते कामात कामात क्रोधो विजायते. या व्यवहारांतून सदाकाळ चिंतन करच्या मनशा खंयच्या ना खंयच्या विशयाचेर आसक्ती जाता. आसक्तीन कामभावना उत्पन्न जाता. कामान विघ्नते जाता, द्विगुण जाता, काम विघ्नतेन पावता. मुखावेल श्लोकांत कसं म्हणत की म्हणाली क्रोधात भवती सम्मोहात सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. संस्कृत तुमको लोकांक तस म्हण लेखता हूं जलता जलतरी तुमगे सांगता क्रोधात भवती सम्मोहात. रागांत मस्त मूड भावन येता, वाईट विचार येतात. सम्मोहात स्मृती विभ्रम स्मृती विसरता. रागांत उठ्ठू विसरता. कसकी विषय डिस्कशन करता म्हणून तो गेल्लो उरता उठ्ठू विसरता. खंयची विषय उलोवचे वचन कसकी उलोवंक घेन कसकी विषय करून जावच काम जायनशी येवन येता. स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो विचार करून विषय घेऊन गेलो उरता. स्मृतीपटलांत आज हें उलोवका हें डिस्कशन करका हें वक्तव्य सांगका अनेक विचार घेऊन हा विचार तुम्ही मग राहिलो उरता. संदर्भा श्लोका संबंध सुनयत भागवता महाभारताची कथानक घेऊन तुमका वास्तविक संगती सामाजिकाची संगती तुमच्या मुखार सांगचे प्रयत्न करता. हे मनशाले अत्यंत करेक्ट गुण सांगले ताणें. बुद्धिनाशात प्रणश्यती. मनशा बुद्धिनाश जाल्यार कोण किंमत दिना. फाल्याक तुमगेल्या काम करतलो बी येना अवरी म्हणलेट तरी म्हणटा म्हणाली एका एक उलयत तो एका एक काम करता सांगता एक करता एक तर बुद्धी स्थिमीत ना म्हणटा. मनशान आयुष्य कालांत तागेल्या साधारण एक 30 वर्ष पसून तागेले शिक्षणाचे जाता. आजकाल शिक्षणानंतर तो आता केवळ तागेले वृत्ती की मुखार तागेले नोकरी की जॉब की व्यापार उद्योग की तातूंत कॉन्सन्ट्रेशन उरता गेले. एक हंतार तो तेरे व्यापार बरो चलता नमलो उद्योग चलता. सरकारान निर्णय केल्ले प्रमाणे आजकाल 60 वर्ष मनशाक एक मिती दवरल्या. 60 वर्षानंतर काम करना म्हणणे
पहिले तसली उत्सुकता उरना व देह पहिलेच्या म्हणजे प्रतिक्रिया दिना म्हणून सांगता तशान 40 कट ऑफ करतात सो ड्युरिंग द टाइम he will be called as tired man, and after 60 he will be called as a retired. रिटायर्ड हे नोकरच लोक मात्र व्यापार उद्योग केलेल्या लोकांक यांना रिटायरमेंट म्हणून ताणे घेवची आजकाल चेडू घरा कडेन बाप्पा खाता एक चल्लो ना 2 चिल्ली चेडू जाल्यार ताका केबल तागेले मात्र पडयता तुमगेले पर्सनल रिक्वेस्ट चल्ली उरो चल्ले उरो कसले भेदभाव करना शिक्षण दिया तांणी तुमकां आपले बाप्पे म्हणून बसून श्वास पुरपून तांगे तुमगेले सेव करतात चिल्ली बापाई बद्दल अत्यंत उत्कृष्ट उरता अत्यंत काळजी उरता चल उरना म्हणणे जाल्यार सहज चिल्लीक बापायचेर मोग चढ चल्ल्याक आवयचेर मोग चढ हे प्रकृती नियम आनी तुका कसले एक हे ना आम्ही समाजांतून व्हड समाजांत गेलो अन्य लोक समाजाक एक कार्यकर्ता म्हणून येताची समाजान तूं एक सत्कार्य करतले मनशाक एक हुद्द दिताची तो योग्य व्यक्ती ते काम करच्याक म्हणून समाज पडूं वता जाल्यार एक दूरदृश्टी तेगेल्यांक उरका ताण समाज घेवन वचका तागे निर्णय अशे उरका की म्हळ्यार समाजान ओप्पू तशें उरका आम्ही मनुष्य प्राण्या निमित्तान अनेक शिक चुरता जीव जंतू निमित्तान बी शिक चुरता एक सांग उदाहरण दिता घरांत एक तुमी 20-25 गायी पोसा आमगेल्यान तो पयले तांकां नांवां आपोवचें आशिल्लें कयादू पद्मा श्रवणी अनेक नावां गंगा नाना नांवां आशिल्लीं एक टायमार तांकां सोडता आशिल्लें भायर पयलीं काय आतां म्हण की वाहन चलना भायर वचूंक घेवन गुड्ड्यार वचूंक घेवन तांगेलो आहार घेवन